हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। आज आहे ऑफलाईन एक्झिबिशन। तर चला तर बघूया, जे की आहे हिंजेवाडीला। आम्ही निघालेलो आहे आम्ही निघालो आहे आमचं सगळं सामान पॅक करून लोकेशनकडे। तुम्ही बघू शकता विमलचा थैला। आम्ही नेहमी हाच थैला यूज करतो कारण यात खूप सारं सामान येतं आणि कॉम्पॅक्ट होऊन आम्ही घेऊन जाऊ शकतो बाईकवर। जाता म्हणजे लोकेशनकडे जाता जाता लागतंय लाईफ रिपब्लिक। तुम्ही बघू शकता हा रोड किती छान आहे आणि हा परिसर खूप छान आहे, हिरवळ आहे आजूबाजूला। अशा प्रकारे आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो। इथे त्यांनी सर्व स्टॉल्स अरेंज करून ठेवले आहे, बट सध्या कोणीच नाही या स्टॉलवर। त्यांनी टायमिंग 4चा सांगितलेला आणि 4 नंतरच ते स्टॉल डिस्ट्रीब्युशन सुरू करतील। सो आम्हाला आता अर्धा घंटा वेट करावं लागेल आणि त्यानंतर आम्ही आमचा आवडता स्टॉल घेऊ, कारण आम्ही लवकर आलो आहे तर आम्हाला हवा तो स्टॉल घेऊ शकतो। त्यानंतर आम्ही आमचा स्टॉल अरेंज करायला सुरू केलं। थोडा वेळ लागतो कारण खूप बारीक बारीक गोष्टी असतात आणि तुम्ही बघू शकता थोडा स्टॉल अरेंज झालेला आहे, थोडा बाकी आहे। एकदा पूर्ण झाला की मी दाखवतेच। आणि मग तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट वाटत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून। केले एक एक वस्तू व्यवस्थित लावत होते कारण आमच्याकडे थोडं अरेंज डिस्प्लेचं सामान कमी आहे आणि पटापट स्टॉल आवरायला सुरुवात केली आणि फक्त आमच्या स्टॉलवर ऊन येत होती, काय माहिती का, तर एकदम मध्ये स्टॉल असल्यामुळे बहुतेक तसा स्टॉल अरेंज झाला आहे। यात मी अँटी टार्निश ज्वेलरी, थोडी ट्रेडिशनल ज्वेलरी आणि मी हँडमेड बनवलेली ज्वेलरी पण ॲड केली आहे। आणि सोसायटीमध्ये बराच क्राऊड होता, खूप सारी ज्वेलरी सेल आउट झाली आणि खूप छान छान कस्टमर आले। आणि चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।